जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजपर्यंत समाजाचं दुःख पाहिलं होतं, अन्याय अनुभवलाय, शिक्षण घेतलं होतं, पण आता त्यांना एक गोष्ट स्पष्ट झाली होती. फक्त बोलून समाज बदलत नाही, फक्त लेखन करून व्यवस्था बदलत नाही. व्यवस्था बदलायची असेल तर राजकारण बदलावं लागतं. बाबासाहेबांनी ओळखलं, या देशातील राजकारण बहुतेक वेळा सत्ताधाऱ्यांसाठी चालवलं जातं. गरीब, कामगार, शेतमजूर यांचे प्रश्न केवळ भाषणातच राहतात. प्रत्यक्ष कायद्यामध्ये त्यांना स्थान नाही. म्हणूनच बाबासाहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला. ते कोणत्याही जुन्या राजकीय चौकटीत बसले नाहीत. सन 1936 भारताच्या राजकीय इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचं वर्ष. याच वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. हा पक्ष कोणत्याही जातीच्या नावाने नव्हता, कोणत्याही धर्माच्या नावाने नव्हता. तो पक्ष होता कामगारांचा, शेतमजुरांचा, कष्टकऱ्यांचा आणि सर्व श्रमिकांचा.